ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय, त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलेलं आहे, त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबई सोडू नका असे निर्देश कोर्टाने दिलेत। तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत। दरम्यान थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी होणार आहे। कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही याची माहिती हायकोर्टात दिली जाणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत काही निर्देश दिले जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, आज सुनावणी दरम्यान काय काय घडू शकतं, कोणकोणत्या मुद्द्यांवर सुनावणी होईल? प्रज्ञा, आता काही वेळातच मुंबई उच्च न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। आणि आपण बघितलं की कालच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने आंदोलनाविरोधात अतिशय परखड अशी मतं व्यक्त केली होती। एवढंच नव्हे तर 12 वाजेपर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर सर्व ज्या जागा आहेत आंदोलकांनी व्यापलेल्या त्या रिकामी करण्याची खात्री मनोज जरांगे पाटील यांनी करावी असे देखील कोर्टाने निर्देश दिले होते। त्यामुळे आता जे काही कोर्टाने काल निर्देश दिले होते त्याचं पालन झालं आहे की नाही याची मुंबई उच्च न्यायालय ही राज्य सरकारकडून माहिती घेतील। त्यासोबतच आंदोलनकर्त्यांची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात देखील मुंबई उच्च न्यायालय आंदोलनकर्त्यांना विचारणार आहे। कालच मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील दाखल झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या वतीने आज काही भूमिका मांडली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काल मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने कोणतेही ॲडव्होकेट हे कोर्टात नव्हते, मात्र आंदोलनकर्त्यांच्या वतीने काही वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली होती। त्यांची देखील मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी केली होती। त्यासोबतच काल न्यायालयाने हे देखील म्हटलेलं होतं की आणखीन आंदोलनकर्त्यांना मुंबईच्या प्रवेशद्वारातून मुंबईमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये। तर त्यामुळे त्या निर्णयाचं देखील पालन झालंय की नाही या सगळ्यांची इत्तंभूत माहिती आज राज्य सरकारला द्यावी लागणार आहे। आणि या माहितीनंतर आंदोलकांची भूमिका जाणून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय कोणते निर्देश देते का, नवीन निर्देश देते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान